नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहूयात महाराष्ट्र लिमिटेड. आणि आज सगळीकडे राज्यभर आपल्याला धग दिसते ती आरक्षणाची. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं या मागणीसाठी महिलांनी सुद्धा आता त्यांना साकडं घातलेलं आहे. अनेक महिला जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि अनेकांना अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत. जरांगे पाटील उपोषण मागे घ्या असं आवाहन या महिला सुद्धा त्यांना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत आहेत. थेट अविनाशकडे जाणार आहोत. अविनाश, आपण हे दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला इकडं अंतरवाली सराटीत आलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना आवाहन करतायत उपोषण मागे घेण्यासाठी. अनेक महिलांना अश्रू अनावर होत आहेत. काय अपडेट्स? नक्कीच अत्यंत बोलके असे हे दृश्य आहे. शेकडो महिला आज आजूबाजूच्या शहरातून असेल किंवा गावातून असेल, खेड्यापाड्यातून या महिला एकत्र होऊन शेकडोच्या संख्येने या उपोषण स्थळी चालत आलेल्या आहेत आणि इथं आल्याच्या नंतर त्यांचा आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, आमचा राजा उपोषणाला बसला आहे, मात्र अजूनही आमच्या मागण्या मान्य होत नाही. 8 दिवस झालेत, सरकारने मागण्या मान्य कराव्या अशा घोषणा त्या देत आहेत. जरांगे दादा, तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्हाला आरक्षणापेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे अशा विनवण्या ते करतायत. तर आपण जर बघितलं तर अनेक महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत. तर एकूणच रात्रीपासून ज्यावेळेस पासून खरं तर इंटरनेट बंद होतं संध्याकाळी 6 वाजेपासून, त्यावेळेस पासूनच अंतरवली सराटीमध्ये दररोजच्या पेक्षा म्हणजे मागील 8 दिवसापेक्षा रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणकर्ते येत आहेत. वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी नागरिक पोहोचत आहे. मराठा समाजाचे बांधव असतील, महिला असतील, बालगोपाल असतील, सर्व म्हणजे आपल्या परिवारासोबत या ठिकाणी पोहोचत आहे की त्यांना काही होता कामा नये आणि आमची मागणी मान्य करावी. आम्ही तुमच्या सोबत आहे. जरांगे पाटील, तुम्ही लढा द्या, मात्र आता तुम्ही पाणी घ्या, 2 घोट पाणी घ्या, कारण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. आरक्षण तर आहे, पण तुमचा जीव तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही पोशिंदे आहात, तुम्ही जगले पाहिजे, अशा पद्धतीच्या या घोषणा आहे. तर बऱ्याच महिला या ठिकाणी भावूक झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. अत्यंत बोलकं हे दृश्य आहे. एकदमच सर्वजण रात्रीपासून खरं तर नाशिक असेल, बाकी बुलढाणा असेल, अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून देखील या ठिकाणी मराठा समाज एकत्र होतोय, एकत्र येतोय. कारण इंटरनेट बंद झालं, जरांगे पाटलाची तब्येत कशी आहे ते पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आता जो मराठा समाज आहे तो प्रत्यक्ष या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय आणि अंतरवली सराटीमध्ये आपण जर बघितलं आता तो जो मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, पूर्ण मंडप या ठिकाणी फुल झालेला आहे. कारण की संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र होतोय. सर्वजण आपल्या लाडक्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येतोय, त्यांना पाठिंबा देण्यासाठी येतोय. आता या महिला जर आपण बघितलं तर अत्यंत आक्रमक, म्हणजे गावाच्या वेशीपासून ज्या ठिकाणून त्यांना यायचं होतं त्याच ठिकाणून घोषणा देत आणि आक्रमक होत, तर काही महिला भावूक देखील झालेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीतून. ही दृश्य आहेत. इथे विविध ठिकाणाहून पायी चालत आलेल्या या महिला आहेत आणि आपलं उपोषण मागे घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी हाक या महिला जरांगे पाटलांना देताना आपल्याला दिसत आहेत. तर आता मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून यामध्ये कायदा सुव्यवस्था राखावी यावर सर्व पक्षीयांचं एकमत झालेलं आहे. तसंच राज्यातील महत्त्वाच्या मराठा समाजाच्या नेत्यांना राज्य सरकार विश्वासात घेणार आहे. केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळे अतिरिक्त आरक्षणासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बिल आणावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर क्युरेटिव्ह पिटिशन सोबत केंद्रानं 50% मर्यादा वाढवण्यावर काम करावं आणि डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी शेकापचे जयंत पाटील आणि अशोक चव्हाण यांनी सुद्धा केलेली आहे. तर दोन्हीकडे भाजपचं सरकार असताना मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर सर्वपक्षीय बैठकीमधले हे मुद्दे आहेत. कायदा सुव्यवस्था राखावी यावर आता सर्व पक्षीयांचं एकमत झालेलं आहे. इम्पेरिकल डेटा तयार करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाणार आहोत. उदय, सर्वपक्षीय बैठक नुकतीच पार पडली, यामध्ये कायदा सुव्यवस्था राखावी यावर सर्व पक्षीयांनी एकमत नोंदवलेलं आहे. काय आणखीन मुद्दे या संपूर्ण बैठकीमध्ये निदर्शनास आलेत?
सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक आज सुरू आहे आणि ही बैठक आता पुढील काही वेळातच संपेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं जी भाषणं आहेत, जी त्यांची मतं आहेत ती मांडून पूर्ण झालेली आहे। आत्ताची ताजी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीमध्ये बोलत असल्याची माहिती मिळते। सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर त्यांची मतं काय आहेत आणि ती कशी पूर्ण करता येतील आणि त्याचबरोबर राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वपक्षीय एकमत करणं आणि तसा ठराव मंजूर करणं यावरती आता काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत आहेत आणि महाराष्ट्रातील या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना ते आवाहन करत आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं, त्याचबरोबर मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वमत एकमत ही झालेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, त्यांना मागास जे आहे आपला एम्पिरिकल डेटामध्ये तसं त्यांना नोंद करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्यांचा डाटा गोळा करणं जे आहे ते महत्त्वाचं काम आहे। त्याचबरोबर त्या एम्पिरिकल डाटाद्वारेच कायदेशीर त्यांना आरक्षण कसं मिळवून द्यायचं ती प्रक्रिया नेमकी काय, त्यासाठी काय काय कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, सुप्रीम कोर्टाचं नेमकं पाठपुरावा कसा केला जाणार आहे या संदर्भात सर्व माहिती जी स्वतः मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांना देत आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात सध्या जी काही तणावाची परिस्थिती आहे, काही ठिकाणी संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे, गावामध्ये आणि शहरांमध्ये राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाहीये, जाळपोळ होते आहे, दंगल सदृश्य परिस्थिती ती आटोक्यात आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आणि सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री सर्वांना आवाहन करतात, त्यांच्या आव्हानाला सर्व पक्षीय नेत्यांनी होकार देखील दिलेला आहे, मात्र ते प्रत्यक्षात रस्त्यावरती देखील उतरणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांना आरक्षण कसं दिलं जाणार आहे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हवं तसं आरक्षण देणं आणि त्याचबरोबर जे गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायची आहेत ती कशी दिली जाणार आहे, त्यासाठी तहसीलदारांना कसं सांगितलं जात आहे किंवा त्यांना काय नेमका प्रशासनाचा भाग म्हणून त्यांना कार्यवाही करण्यास सांगितलं जात आहे। राज्य सरकारने कालच या संदर्भात GR जो आहे तो काढलेला, त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे या सगळ्या गोष्टींसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली जात आहे। स्वतः मुख्यमंत्री यावेळेला भाषण करत असल्याची माहिती मिळते। पुढच्या काही वेळात त्यांचं भाषण संपेल आणि त्यानंतर सर्वपक्षीय नेते जे आहेत ते देखील प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत, त्यावेळेला ते नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय देतात हे आता पाहावं लागणार आहे। अगदी बरोबर आहे उदय, मात्र जे सरसकट आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीवर सर्व पक्षांचं काय मत झालंय? सरसकट मराठा समाजांना आरक्षण द्यावं ही मागणी केली जाते, मात्र मराठा समाजांमध्ये आता कायदेशीर पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। ओबीसी प्रवर्गामध्ये जर का मराठ्यांना समावेश केला तर ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 50% कमी होऊ शकतं, कारण मराठा समाज जो आहे तो मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे। एवढ्या मोठ्या संख्येने जर मराठा समाज असेल तर त्याला आरक्षण ओबीसी मधून दिलं तर ओबीसींना देखील आरक्षणासाठी स्पर्धा जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये असं ओबीसी समाजाच्या नेत्यांची मागणी आहे। त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर नेमकं ते कशा प्रकारे दिलं जाईल, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाईल आणि मराठ्यांना देखील विश्वासात घेऊन त्यांना आरक्षण जे आहे कायदेशीररित्या आणि कायमस्वरूपी हे कसं दिलं जाईल या संदर्भात कायदेशीर जो आहे सल्लामसलत देखील केली जात आहे। न्यायमूर्ती शिंदे समितीचा देखील अहवाल जो आहे तो देखील या बैठकीमध्ये मांडला गेलेला आहे आणि पुढील प्रक्रिया जी आहे ती शांततेने पार पाडावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना आणि प्रशासनाला सर्व समाजातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी सहकार्य करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एक राज्य सरकारकडनं आवाहन केलं जात आहे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखावी या संदर्भात। उदय, असंच आपल्यासोबत तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आपल्यासोबत आहेत। अजित, कायदा सुव्यवस्था राखावी यावर सर्व पक्षांचं एकमत झालेलं आहे, मात्र घरावर झालेले हल्ले, कार्यालय जाळण्यात आलेली आहे आणि यावर पोलिसांनी सुद्धा ठाम भूमिका घ्यावी असं सुद्धा सर्वपक्षीय बैठकीमध्ये काही जणांनी आपलं मत मांडलेलं आहे। तर यावर आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे? याबाबत सरकारने देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। पोलिसांची VC म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गृहमंत्र्यांनी सर्व पोलिसांना सक्त निर्देश दिलेले आहेत। अशा पद्धतीनं हल्ले जे होतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश दिले गेलेले आहेत। विशेष करून ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये घरामध्ये लोक असताना देखील तिथे जाळपोळ करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यांच्यावरती हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। ही संपूर्ण माहिती ज्या आमदारांनी किंवा ज्या नेत्यांनी या संदर्भातली मागणी केली होती किंवा या माहिती मागितली होती त्या सर्वांना माहिती दिली गेलेली आहे। यावर काही ओबीसी नेते जे आहेत त्यांनी त्यांची भूमिका पुन्हा एकदा मांडलेली आहे की आरक्षण द्या, पण मराठा ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अन्यथा मराठा आंदोलक जे आहेत त्याचप्रमाणे ओबीसी आंदोलक देखील उग्र होतील। यामुळे सरकारने पूर्णपणे विचार करून
ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. उदय आपले सुद्धा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय सर्वपक्षीय बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर आता चर्चा झालेली आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी बोलत आहेत आणि त्यांच्या भाषणातील मुद्दे सुद्धा लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतील. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा आपण उदयकडे जाणार आहोत. उदय, मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो न सुटणारा आहे असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेण्याबाबत नेमकं काय मत झालंय? तर कायदा सुव्यवस्था राखावी यावर सर्व पक्षीयांचं एकमत झालेलं असून एम्पिरिकल डेटा तयार करा असं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारनं समन्वय साधून आरक्षण द्यावं असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विविध मुद्दे आता चर्चिले जात आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आता भाषण सुद्धा सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे भाषणातले मुद्दे सुद्धा लवकरच न्यूज 18 लोकमतपर्यंत पोहोचतील आणि आम्ही हे तुम्हाला सांगू. मात्र आता नेमकं काय भूमिका घेतली जाते किंवा मराठा आणि कुणबी एकच सरसकट आरक्षण दिलं जाणार का याविषयीची भूमिका नेमकी काय असणार आहे ही सुद्धा पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर